मध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मुसळधार पाऊस पडतोय, वेगवान वारे वाहतात मुंबईमध्ये. ठिकठिकाणी आपण पाहतोय की झाडं उन्मळल्याची पण घटना घडलेल्या आहेत. काय म्हणाल? नाही, मला वाटते एल निनोचा परिणाम होता. पाऊस लेट येणार आहे. ऑरेंज अलर्ट होता. अशा पार्श्वभूमीवर ज्या व्यवस्था आम्ही प्रशासनामध्ये या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यांनी तत्परतेनं काम केलं का? कंट्रोल रूममध्ये सरकारमधल्या किती लोकांनी आढावा दररोज घेतला, कुठं त्याची माहिती या ठिकाणी येत नाही. आणि इट इज टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स असं माझं मत आहे. नक्कीच. पण आपण पाहतोय की एक्सप्रेस हायवे जो आहे तो सुद्धा आता बंद ठेवण्यात आलेला आहे आणि दरड कोसळलेली आहे मुंबई पुणे मिसिंग लिंकवर. रोहित पवार यांनी पण ट्विट केलं. ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की याची संपूर्ण चाचणी झालेली आहे, पण रिझल्ट असा नाही आहे. नाही, मला वाटते इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपलं फेल्युअर आहे हे याच्यावरून दिसून येतं. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, ऑरेंज अलर्ट होता, तर मग या सगळ्या प्रिकॉशन्स का घेतल्या नाही? रेल्वे लाईनवर दरड कोसळली तर आम्ही समजू शकतो, तिथं JCB पोचवणं, ते साहित्य ठेवणं शक्य नाही. तुम्हाला जर कल्पना होती तर तशी यंत्रणा या मेजर हायवेवर, ज्यावर हजारो वाहनं दररोज प्रवास करत असतात, अशावेळी तिथं उपाययोजना करणं हे सरकारकडून अपेक्षित होतं, परंतु सरकार यामध्ये फेल झालेलं आहे. एक्सप्रेस पण रद्द करण्यात आलेला आहे. जवळपास 6 एक्सप्रेस रद्द झाले, 9 एक्सप्रेसचं वेळापत्रक सुद्धा बदललं आहे. नाही, मला वाटतं पावसाचा परिणाम आणि ह्याच्यामुळं रेल्वे लाईनवर पाणी आलेलं आहे. तो दरवर्षीचा अनुभव निश्चितपणे, परंतु ज्याला मॅनेजमेंट आपण म्हणतो की ऑरेंज अलर्टमध्ये जी मॅनेजमेंट व्हायला पाहिजे ती दुर्दैवानं दिसत नाही. गिरीश महाजन म्हणतात की विरोधकांनी याचं राजकारण करू नये, ही आपत्ती आहे. नाही, लोकांच्या वेदना सांगणं म्हणजे राजकारण नाही आहे. आम्हाला संवेद नाहीत, तुम्हाला संवेदना नाहीत, एवढाच फरक आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.